नमस्कार, मैं रोशनी सिंह। समाचार 9 न्यूज में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। कासार बालकुंदा गांव में हर 3 साल बाद आने वाला कायरा त्योहार इस साल भी बहुत धूमधाम से मनाया गया। इस 3 दिन के त्योहार में लाखों की भीड़ नजर आई। इस कार्यक्रम आए हुए पोतराज बताते हैं कि इस गांव में कायरा मनाने की वजह से इस गांव के सभी बच्चे आज अच्छे मुकाम पर हैं। इस 3 दिन में ओल्घे ओल्घे नारा पूरे गांव में गूंजता रहा। चलिए जानते पोतराज से इस कायरा त्योहार के बारे में। प्रभाकर पोतराज मी बाकलीकर कार्यक्रम मी प्रत्येकी वर्षाचे असेच करत राहतो। तरी ही बालकुंदा गाव या गावामध्ये कमीत कमी 40 वर्षापासून कार्यक्रम मी करत असतो। तर हे कार्यक्रम ही मला बचपनी ज्या टायमाला मी कार्यक्रमाशी उभा टाकलो त्या टायमाला मला गावाल्याने सगळ्यांनी मिळून हार घातला की ही जन्माचा मानकरी तू पोतराज प्रभाकर आमच्या गावाला प्रत्येकी कार्याला आलाच पाहिजे असे निवेदन दिलं। मग त्यापासून मी असं सांगते की बाबा मी कायम तुमचा राहील, पण माझ्यावरती लक्ष ठेवा। मी कधीही आलो तर मला पाहुणा किंवा भक्त हे असं मानून तुमच्या घरी मी न्हाणवासाठी येत असतो। तर तुम्ही तुमचा भाव आहे म्हणून तुम्ही बोलून घेतलो, तर त्या कारणाविषयी मी सुद्धा पोतराज म्हणून तुमच्या गावी सतत प्रमाणे येतो। तर याही वर्षी कार्यक्रम झाला भव्य असा मला सुद्धा आनंद असा वाटला, पण मलाच वाटला नाही तर प्रत्येक व्यक्तीला आनंद वाटत असतो। तर यावर्षी कार्यक्रम समाप्त झाला म्हणजे 2024 या वर्षी सुद्धा कार्यक्रम झाला। तर यानंतर कार्यक्रम आता ही कार्यक्रम म्हणजे काय असतो हे कुणालाही पता नसेल तरी मी सांगतो, हे कार्यक्रम महालक्ष्मीसाठी हे आयोजित केलेला असतो। 3 वर्षाच्या नियमाप्रमाणे ही कार्य होत असतं। तर आपल्याच गावाला होत नसून जगामध्ये कितीही गावाला होत असेल, पण अशा नमुन्याचे कार्यक्रम प्रत्येकी गावाला होऊ शकत नाही। जसं काही तुगाव हलशी आणि कासार बालकुंदा आणि जनवाडा आणि चिखलचांदा मरोर आणि गोरटा आणि बसव कल्याण अशा ठिकाणी अहमदपूरपासून ते हैदराबादपर्यंत कार्यक्रम करत जातो। तर हैदराबादपासून पार मुंबईपर्यंत कार्यक्रम करत असतो। तर हे कार्यक्रम आमच्या लक्ष्मीसाठी आम्ही आयोजित करून स्वतः आम्ही दर्शनासाठी हजर राहतो। तर सगळी व्यक्ती आम्हाला मान देतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे हजर राहतो। असाच आम्हाला मान भेटावा
असाच मातेचा कृपाणी सगळ्याला तो सुद्धा मलाच नाही सर्वावरती कृपा मातेची असावी अशी एक मागणी माझी मातेपुढे असती। तर ही मागणी माझी सहाय्य करून माऊलीनं सिद्ध केली। प्रत्येक जणाला आशीर्वाद दिल्याप्रमाणे शेवटी कडेलापर्यंत नेऊ शकते। कुणाची ड्युटी आहे, कुणाची नोकरी आहे, कुणी फिरत असतो। अशा प्रकारे तर बरेच लोक आमचे गैरी फिरत होते। या कार्यापासून आमचे लोक बरेचसे कामाशी लागले, कामावरती गेले आणि इथून सुद्धा पुढं शिकून सवरलेली मुलं तरी माझ्या दर्शनाला भरपूर दुरून येतात। मुंबई, पुणे, गुजरात आणि आंध्र प्रदेश, कन्नडा, महाराष्ट्र एवढ्यामध्ये कार्यक्रम मी प्रभाकर पोतराज बाकलीकर करत असतो। 3 वर्षाच्या नियमाने शेवटी कार्यक्रम समाप्त करायचा असेल तर ते नारळ किंवा बकरा हे दोन्हीपैकी तरी आमच्या गावामध्ये आता कन्नडा साईडला बकरा करत असतील, आम्हाला समज नाही, पण इकडच्या साईडला आमच्या महाराष्ट्रामध्ये केवळ नारळावरती घाव चालत असतो। घाव म्हणजे काय असतं? ही सगळी मंडळी शेवटीच्या टायमाला आता कार्य पूर्ण पार पडलेलं आहे आणि आता ह्यांना सुट्टी देण्यासाठी काय करावं लागतं, म्हणून ते नारळाचा घाव आम्हाला दिला जातो। तर आम्ही दाताने नारळाची टरफल काढून नारळ फोडल्या जातं। त्या टायमाला वलघे 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 म्हणत सगळी जनता पाठीमागं असते। तर यांना शांती सुखरूप गावाची फेरी करून आम्ही मंदिरापुढे आणतो। मंदिरापुढे आणलो तर सगळ्या लोकांना सांगतो की बाबा आपला कार्यक्रम आता सिद्ध झाला, या पुढील गाव करून घेऊया समाप्ती।